बस मितेश, तुला वाटेल तसं कर, मनात येईल तसं बघ, आम्ही कोणी नाही तुझी काळजी करणार, बाय, मी जाते. मिताली आपली पर्स घेऊन निघाली. ती मितेशच्या रूममधून बाहेर पडणार इतक्यात, मिताली प्लीज स्टॉप, मितेशने तिला आवाज दिला. तर नमस्कार मित्रांनो, मी आहे ऑथर संगीता आणि तुम्ही ऐकत आहात माझी दीर्घकथा मालिका साथ दे तुम्हाला. तर याचे भाग 12 तुम्ही ऐकलेले आहेत आणि आजचा हा पुढचा म्हणजेच 13वा भाग. जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सगळ्यात अगोदर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण सबस्क्राईब केल्यानंतरच तुम्हाला माझ्या कथेचे पुढचे भाग आणि बरेचसे अजून मी माहितीपूर्ण असे ब्लॉग टाकत असते, व्हिडिओ टाकत असते, त्याची माहिती देखील तुम्हाला पटकन मिळेल. यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा सबस्क्राईबच्या, तरच तुम्हाला नोटिफिकेशन येईल पटकन. आणि जर कथा आवडली, व्हिडिओ आवडला तरच पुढे लाईक आणि शेअर नक्की करा. तर सुरू करूयात आजचा पुढचा भाग, भाग 13वा. मिताली मितेशच्या रूममधून बाहेर पडायला लागते तसं मितेश तिला आवाज देऊन थांबवतो आणि म्हणतो की थांब म्हणतो मितालीला. तर इथंपर्यंत आपण ऐकलं होतं. तर पुढचा हा 13वा भाग. का थांबू मी मितेश, कशासाठी थांबू? तुला कोणाचे ऐकायचंच नसेल तर मी काहीही करू शकत नाही. मितेश मितालीजवळ आला, तिचा हात पकडला आणि तिला घेऊन रूममध्ये आला. खुर्चीवर तिला त्याने बसवले. आय विल ट्राय टू राईट अगेन मिताली, तिचा हात आपल्या हातात घेत तो म्हणाला. रिअली मितेश, तू लिहिणार ना पुन्हा? मितालीने आपला उजवा बँडेजवाला हात त्याच्या हातावर ठेवला. कधीपासून सुरुवात करतो सांग, मितालीने विचारले. थोडा वेळ दे मला. ओके, मी निघते आता, पण तू नीट जेवण करायचेस आणि औषधी घ्यायचेस, मिताली म्हणाली. हो मिताली, ते मला, मितेश बोलता बोलता बोलत थांबला. काय बोलायचं आहे का मितेश? बोल ना मग. काही नाही, मितेश गप्प झाला. ठीक आहे, टेक केअर. मिताली मग घराबाहेर पडली. आई, मला त्या डॉक्टर स्मितासोबत लग्न नाही करायचे, माझं प्रेम मितालीवर आहे, अजिंक्य आईशी बोलत होतं. अजिंक्य, पण तुझ्या बाबांनी काहीतरी विचार करूनच हा निर्णय घेतला असेल ना? हो, केला आहे ना त्यांनी विचार. त्या स्मिताचे वडील, बाबांचे मित्र, हॉस्पिटलमध्ये पार्टनर, मग स्मिता बाबांसोबत काम करणार, माझी सून सर्जन आहे हे अभिमानाने ते सगळ्या जगाला सांगणार. अरे मग यात वाईट काय आहे? तुझे बाबांना स्मिताची मदतच होईल ना, आई म्हणते. का आई? आणि मिताली डॉक्टर नाही आहे का? ती मानसोपचार तज्ज्ञ आहे, अजून प्रॅक्टिस करते, तिची लेवल आपल्यापेक्षा कमी, म्हणून त्यांना माझं लग्न मितालीसोबत करायचं नाही आहे, अजिंक्य म्हणाला. अजिंक्य, तू बाबांना सांगितलेस का की तुझं प्रेम मितालीवर आहे ते? हो आई, बोललो, पण ते ऐकणार नाहीत, तू सांगून बघ, अजिंक्य म्हणाला. ठीक आहे, मी बोलते, पण तरीही ते तयार नाही झाले तर मात्र मी काहीही करू शकणार नाही. आई, मी सुद्धा मितालीशिवाय दुसऱ्या कोणाशी लग्न करणार नाही, भले मग मी एकटा राहीन. अजिंक्य, जरा शांतपणे विचार कर, उगाच डोक्यात राग घालून काही उलटसुलट करू नकोस. आई, मी पूर्ण विचार केला आहे. अजिंक्य मग इतकं बोलून घराबाहेर पडला. मिताली घरी आली. मिताली, अगं हाताला काय झाले? आल्या आल्या आईने तिला विचारले. काही नाही आई, ते गाडी जरा स्लिप झाली होती म्हणून हाताला लागले जरा, जास्त काही नाही. अगं हळू चालवत जा ना गाडी, डॉक्टरकडे जाऊन आली का? उद्या आमच्याच हॉस्पिटलमध्ये दाखवेन आई, नको काळजी करू, मिताली म्हणाली. मिताली मग तिच्या रूममध्ये आली. फ्रेश होऊन ती बेडवर पडली. मितेशसोबतचा आजचा दिवस तिला आठवला. त्याने तिला किती काळजीपूर्वक हाताला बँडेज केले, त्याच्या डोळ्यात किती निरागस भाव दिसतात, यावरून तो किती हळवा आहे हे समजते. मिताली त्याचा विचार करत होती. इतक्या निरागस मनाच्या मुलाला त्या आर्याने काय म्हणून फसवले? का ती त्याच्या भावनांशी खेळली असेल? मितेशच्या विचारातच तिला मग झोप लागून गेली. मिताली आणि मितेश बाईकवर निघाले होते. रात्रीची वेळ, दोघे काहीच बोलत नव्हते. थंड हवा आणि मितेशचा सहवास. मिताली त्याला घट्ट कमरेला पकडून बसली होती. वाऱ्याने तिचे सिल्की केस उडत होते, ते मितेशच्या चेहऱ्याला स्पर्श करत होते. एके ठिकाणी मितेशने बाईक थांबवली आणि तो खाली उतरला. मिताली मात्र बाईकवर बसलेली होती. मितेशने तिच्या कपाळावर आलेले केस आपल्या हाताने अलगद बाजूला केले. मितालीचा चेहरा आपल्या ओंधळीत पकडत त्याने आपले उष्ण ओठ तिच्या ओठांवर ठेवले. मितालीने त्याला आपल्या हातांचा विळखा घातला. पॅशनेटली दोघे एकमेकांना किस करू लागले. बराच वेळ दोघे ते जगाला विसरून किस करत होते आणि अचानक मिताली खाडकन झोपेतून जागी झाली. तिला दरदरून घाम फुटला होता. हे असलं स्वप्न मला कसं काय पडले? मी आणि मितेश असं एकत्र?
नो नो नो, असं नाही होऊ शकत. पण मला कसं तर त्या ते विचार मनात येत असतात. आणि हा आत्ता स्वप्नात पाहिलं सीन, ओ नो, हा सीन तर मितेशच्या एका स्टोरीमध्ये आहे. मी का इतकी त्याच्या कथेत गुंतत चालली आहे? का मी मितेशची इतकी काळजी घेत आहे का? मला मितेश आवडू लागला आहे का? नाही, माझं तर अजिंक्यवर प्रेम आहे. मग सारखा मितेशचा विचार मनात का येतो? स्वप्नातही तो दिसतो. मिताली विचार करत बसले, हे असं का होतंय मला? खरंच का मी मितेशच्या प्रेमात पडली आहे? मिताली विचार करू लागली. हे असं 2-3 वेळा तिच्या बाबतीत घडले होते. स्वप्नात तिला मितेश, अजिंक्यच्या ऐवजी मितेशच दिसला होता. हॅलो मिताली, मी राहुलने कॉल केला होता. हां राहुल बोल. ते आज संध्याकाळी कार्यक्रम आहे एका रायटरचा, बुक पब्लिशिंगचा. तुला वेळ आहे का? म्हणजे तू तिथे मितेशला घेऊन आली असतीस. राहुल म्हणाला. किती वाजता आहे प्रोग्राम? मितालीने विचारले. संध्याकाळी 6 वाजता. मला वाटते की त्या रायटरचे स्पीच ऐकून किंवा तो माहोल बघून मितेशला त्याच्या अशा प्रोग्रामची आठवण होईल. ओके, मी ट्राय करते. तू मला पत्ता सेंड करून ठेव, मिताली म्हणाली. मिताली मग आपलं आवरून हॉस्पिटलला आली. लवकर पेशंट संपवून आपण मितेशला घेऊन त्या प्रोग्रामला जाऊ असा विचार करत ती होती. तिचा फोन वाजला. अजिंक्य कॉल करत होता. हॅलो अज्जू, बोल. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग स्वीटी. मी आईशी बोललो तुझ्याबद्दल. मग काय म्हणाली आई? अजिंक्य. आईला पटते ग माझं बोलणं, पण ती बाबांच्या पुढे नाही जाणार. त्यांनी विचार करूनच हा निर्णय घेतला असेल असं ती म्हणते. अजिंक्य, थोडे दिवस जाऊ दे, बघू आपण यावर विचार करू. मिताली, तू आपल्या रिलेशनबद्दल सिरियस नाही का गं? बघू म्हणजे. अजिंक्य, मी आहे सिरियस. तू वेगळा का अर्थ घेतोस? आता यावर आपण काय चर्चा करणार सांग? ऑलरेडी आपलं सगळं बोलून झालं आहे, मग पुन्हा काय विचार करणार? म्हणून बोलले की थोडे दिवस थांबव. मिताली, तुझं मला काहीही समजेन असं झालं आहे. अजिंक्य, आता यात न समजण्यासारखं काय आहे? जाऊ दे, सोड. मला आज इव्हिनिंगला भेट. अजिंक्य म्हणा. आज पॉसिबल नाही आहे अजिंक्य. का? कुठे चालली आहेस? काही काम आहे का हॉस्पिटलमध्ये? अजिंक्य, मी मितेशसोबत एका प्रोग्रामला जाणार आहे. हो, आता तुझ्या प्रायोरिटीज बदलल्या आहेत ना मिताली, मला समजायला हवे होते. अजिंक्य, मितेश माझा पेशंट आहे, त्याची मी ट्रीटमेंट करते आहे, त्याचाच एक भाग म्हणून आज त्याला एका कार्यक्रमाला घेऊन जाते मी. ओके गो. इतकं बोलून अजिंक्यने कॉल कट केला. मिताली पुन्हा डिस्टर्ब झाली. हा अजिंक्य दिवसेंदिवस तिच्या बाबतीत पॉझिटिव्ह होत चालला होता हे तिला समजत होते. संध्याकाळी मिताली घरी न जाता डायरेक्ट मितेशकडे आली. हाताला लागले होते म्हणून तिने आज कार आणली होती. मितेशकडे गेल्या गेल्या काकूने तिला नाश्ता दिला. त्यांना माहीत होते की मिताली संध्याकाळी लवकर आली की समजायचे की ती डायरेक्ट हॉस्पिटलमधून आली आहे. काकू, हा नाश्ता मी मितेशसोबत खाते, त्यांनी काही खाल्ले का? तिने विचारले. नाही, त्यालाही घेऊन जा, मग मी कॉफी देते, काकू म्हणाल्या. मिताली आता मितेशच्या घरातलीच एक व्यक्ती बनून गेली होती. काकूंनाही तिची सवय लागली होती. ट्रेमध्ये 2 प्लेटमध्ये कांदा पोहे आणि पाणी घेऊन मिताली मितेशच्या रूममध्ये आली. तिला बघून मितेश पुढे झाला आणि तिच्या हातून त्याने तो ट्रे घेतला आणि टेबलवर ठेवला. दोघे खुर्चीवर बसले. मितेश, हे खा लवकर आणि रेडी हो, आपण बाहेर जातोय. मितालीने एक प्लेट त्याच्यासमोर धरली. तिनेही आपली प्लेट हातात घेतली, पण हाताला बँडेज असल्याने तिला प्लेट पकडता येत नव्हती. मितेशने तिच्या हातून प्लेट घेतली आणि चमच्याने तो तिला भरवू लागला. मितेश, राहू दे, मी खाईन ना माझे मी. हात दुखेल तुझा, मी भरवतो. इतकंच मितेश बोलला आणि तिला भरवू लागला. काकू रूमच्या दारात उभे राहून हे सगळं बघत होत्या. त्या कॉफी घेऊन आल्या होत्या. मितेशला असं तिला भरवताना बघून खूप खुश झाल्या. त्यांना मिताली खूप आवडत होती. मितालीने सगळे पोहे त्याच्या हातून खाल्ले. तेव्हा काकू रूममध्ये आल्या. हे घ्या कॉफी. टेबलवर त्यांनी मग 2 कॉफीचे मग ठेवले. काकू, मी आणि मितेश एका कार्यक्रमाला जाणार आहोत, जाऊन या. काकू मग इतकं बोलून खाली गेल्या. मितेश, तू तयार हो, मग आपण निघू, मिताली म्हणाली. मितेशने कपाट उघडले, पण काय घालायचे त्याला समजेना. मिताली पुढे आली आणि त्याचे कपडे बघू लागले. तिने त्याच्यासाठी एक प्लेन ग्रे कलरचा शर्ट निवडला आणि त्यावर डार्क ब्ल्यू रंगाचे लायनिंगचे हाफ जॅकेट आणि ब्ल्यू जीन्स बाहेर काढली. मितेश, हे घाल आणि लवकर खाली ये, मी तुझी वाट बघते आहे. तर आज इथेच थांबता होता. पण आजचा हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमधून सांगा. ही कथा खूपच इंटरेस्टिंग आहे. पुढे अजून या कथेमध्ये बरेचसे ट्विस्ट येणार आहेत.
मितेश त्याच्या डिप्रेशनमधून बाहेर येतो का आणि मिताली त्याच्यामध्ये सक्सेस होते का, डॉक्टर म्हणून ती मितेशला रिकवर करते का, आणि अजिंक्य आणि मितालीचे लग्न होते का, आणि आर्या तिचं पुढं काय झाले, ती आता कुठे आहे, आणि मितेश पुन्हा लिहू लागला का, ह्या सगळ्या गोष्टीची उत्तरं जाणून घेण्यासाठी तुम्हाला माझी ही कथा ऐकावी लागणार आहे. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब देखील करावं लागणार आहे. तर पुन्हा भेटूया पुढच्या भागासह. तोपर्यंत धन्यवाद.